तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा 7/12 त्यांच्या नावावरच केलेला आहे, अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे। धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजेत, त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा। इतकं मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय, जो तुमचा जावई असं सांगतोय, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या, त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहेत आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे। आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्सचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन? ही लोकांच्या मनात शंका आहे। धारावीतल्या पोरांना काय ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्यात का? तुम्ही जर अभ्यास करा, धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार है। मुंबई बेचने की बहुत बड़ी साजिश है। देश का सबसे बड़ा टीडीआर घोटाला अगर कहाँ हो रहा है तो धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।